लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खूपच धमाकेदार झालेला आहे. वसू त्याचा जो फोन आहे तो तर अक्षरशः पाण्यात पडलेला असतो आणि वसू त्याने आता ह्या चौघांचं जे बोलणं आहे ना ते दरवाजाला कान देऊन ऐकलेलं असतं. त्यामुळे चांगलीच खरडपट्टी इथे वसू त्याची केलेली असते. आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे नंदिनीच्या पायाशी चालतच वसू त्याच्या विरोधामध्ये पुरावा इथे हजर होणार असतो. हे सगळं आपल्याला या आजच्या या रिव्ह्यूमध्ये पाहायचं आहे प्रेक्षकांनो. हे चौघेजण आता खोलीमध्ये असतात आणि इथे जीवा म्हणत असतो की आता काहीतरी धागेदोरे हे मिळालेच पाहिजेत. आणि त्यासोबत इथे काव्या म्हणते की मला नाही वाटत की आता पिहू आपल्या बाजूने बोलेल म्हणून. मग आता आपल्याला असा काहीतरी पुरावा शोधला पाहिजे. असं काहीतरी धागे दोरे आणि त्याचबरोबर कुठेच काहीच सापडत नाहीये. ही गाडी जी आहे ना पुढे जातच नाहीये. गाडी बापरे गाडी म्हणजे लगेच जीवा विचार करतो गाडी मिळाला पुरावा मिळाला. इतका आनंद होत असतो म्हणून सांगू प्रेक्षकांना त्याला की विचारूच नका. जसं काही लगेचच आता इथे वसू त्याची चांगलीच हक्कलपट्टी होणार आहे असा पुरावा मिळाल्यागतच तो उड्या मारत असतो. तेव्हा ते सगळे विचारतात त्याला गाडी कसला पुरावा मिळाला. तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा नंदिनीला किडनॅप केलं होतं ज्या ड्रायव्हरने इथे किडनॅप केलं होतं त्या ड्रायव्हरचा आणि माझा अपघात इथे होता वाचला होता. हो तोच ड्रायव्हर. नंदिनी तुला आठवतंय कुठल्या ड्रायव्हरने तुला इथे किडनॅप केलं होतं म्हणजे इथे दीपकचा जो साथीदार आहे तो. त्यावरच नंदिनी म्हणत असते हो मला त्याचा चेहरा चांगला आठवतोय. आता इकडे जीवा म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे मला सुद्धा चांगला चेहरा आठवतोय. कारण जेव्हा अपघात झाला होता तेव्हा तो गाडीच्या खाली उतरला होता आणि गाडीच्या खाली उतरल्यामुळे इथे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये थोडासा वाद सुद्धा झाला होता. मग मिळाला आपल्याला पुरावा. आता आपल्याला त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचावं लागेल असं जीवा इथे म्हणत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला दीपक हा हॉस्पिटलमध्ये असतो. बाळाला आता सर्जरीसाठी ती लोक घेऊन गेलेली असतात आणि बाळाची सर्जरी इथे आता होत असते. पण आता थोड्या वेळानंतर इथे ह्या दोघांसमोर म्हणजे रेखा आणि दीपक समोर डॉक्टर येऊन उभे राहतात. आता इथे दीपक खूप जास्त अस्वस्थ असतो. शेवटी किती नाही म्हटलं तरी नुकताच नवजात बालक आणि त्याची ही सर्जरी त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. पण काय म्हणतात ना प्रेक्षकांनो खरंच केलेल्या कर्माची शिक्षा देव अशा पद्धतीने देतो. आता त्या जो बाळ आहे त्याला तर काही होता कामा नाही. पण इथे जेव्हा डॉक्टर येऊन सांगतात की इथे सर्जरी तर आम्ही केलेली आहे पण ती सर्जरी फेल झालेली आहे त्यामुळे आता आम्हाला बाळाला पुन्हा 24 तासासाठी इथे पेटीमध्ये ठेवावं लागणार आहे. येणारे पुढील 24 तास खूप बाळासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की तुमच्या बाळाला काहीही होऊ नये म्हणून. इकडे दीपक खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो. तो म्हणत असतो कुठल्या कर्माची शिक्षा आणि काय हे माझ्यासोबत होत आहे. माझं बाळ आणि त्यासोबत एवढं मोठं हॉस्पिटलचं हे सगळं बिल आता काय करणार आहे मी असं म्हणूनच आता इथे रेखाला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे हे चौघजण प्लॅन करत असतात. तेवढ्यातच आता दरवाजा वाजल्याचा नंदिनीला थोडासा आवाज येत असतो. कोण आलंय असा इकडे ती विचार करत असते आणि त्याचबरोबर कोण आलंय असा इकडे विचार केल्यानंतर ती म्हणत असते नाही थांबा मी पाहते. पण त्यावर आता इकडे आपण अशा पद्धतीने तर त्याच्यासोबत जाऊ शकत नाही किंवा त्याच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो इथे पाहायला गेलं तर फक्त आपल्या दोघांनाच त्याचा चेहरा माहिती आहे. त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो नाही मी आत्ताच्या आत्ता त्या दीपकला गाठतो आणि चांगला धोधो धुतो आणि चांगला धोधो धुतला की लगेचच तो माझ्या हाती लागेल. इकडे नंदिनी म्हणत असते नाही प्लीज असं नाही करायचंय आपल्याला काहीही आता ताई पण आपल्याला नाही करायचं आहे. काव्या म्हणत असते अगं ताई तू असं का करते जरा ऐकून तरी घे माझं. अगं एकदा का त्या दीपकला आपण हाताशी घेतलं ना चांगला धुतला ना तर तो सगळं काही हे करेल. त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते एक मिनिट माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे आपण त्या पद्धतीने इथे करूयात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात कसला प्लॅन आहे सांग लवकर नंदिनी. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते आता आपण पूर्ण आता एक ट्रॅप लावूयात. म्हणजे हे बघा आपण या पद्धतीने जायचं आता दीपकला फोन करायचा आणि दीपकला म्हणायचं की तुझा तो मित्र जो आहे ना की जो इथे ड्रायव्हर होता तो एकटाच तो पुरावा नव्हताच तर तो सुद्धा पुरावा होता. आपण ह्या पद्धतीने आता इथे दीपकला ब्लॅकमेल करायचं आणि दीपकला एकदा का आपण ब्लॅकमेल केलं की दीपक लगेचच घाबरून त्या ड्रायव्हरला फोन करेल आणि त्याचबरोबर आपण लगेचच तुझ्या म्हणजे इथे जीवा म्हणत असतो ठीक आहे माझा जो पोलीस मित्र आहे ना त्याला लगेचच त्याचा मोबाईल जो आहे दीपकचा तो इथे ट्रॅप करायला लावू आणि त्याचं लोकेशन मिळू शकतं आणि तो कुणाशी बोललाय हे सुद्धा लोकेशन मिळू शकतं. असं म्हणता क्षणी आता दरवाजा वाजलेला असतो. नंदिनी दरवाजा खोलते तर इथे मावशी फरशी
पुसण्यासाठी आलेले असतात. तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, तुम्ही प्लीज नंतर याल का? पण नंदिनी म्हणते नाही नाही असू दे, त्यांचं त्यांना काम करूयात. त्यावर काव्या म्हणते ठीक आहे, आपल्या आपल्या खोलीमध्ये, आपण इकडे माझ्या खोलीमध्ये जाऊया. असं म्हणूनच आता हे चौघेजण सुद्धा इकडे काव्याच्या खोलीमध्ये निघतात. तेवढ्यातच मंजिरी तिथे आलेली असते आणि तिथे मंजिरी आल्याबरोबरच ह्या चौघांना आता पार्कच्या खोलीमध्ये जाताना ती पाहत असते. आता त्या चौघांना एकत्र पाहिल्यानंतर ती खूपच जास्त घाबरते आणि तिला असं वाटतं की हे लोक नक्कीच काहीतरी प्लॅन करतायत. इकडे वसू आरशासमोर उभी असते, आरशामध्ये स्वतःलाच निहाळत असते आणि स्वतःलाच पाहत असते. ती म्हणत असते, बापरे काय गे रम्या, बघ ना, जेव्हापासून इथे नंदिनीच्या विरोधात सगळे लोक गेलेले आहेत आणि माझ्या बाजूचे असलेले सगळे पुरावे मिटलेत ना, तेव्हापासून माझा चेहरा जो आहे तो खूपच जास्त ग्लो करायला लागलेला आहे. बघ ना ग रम्या. पण रम्या मात्र इथे खूपच मोठ्या विचारामध्ये असते. त्यावरच वसू म्हणत असते, अगं काय झालंय रम्या, अशी तू अस्वस्थ का आहेस? त्यावरच आता ती म्हणत असते, पण तुला एक गोष्ट सांगू का, त्या काव्याच्या बोलण्यावरून मला खूप भीती वाटते. मला असं का वाटतंय की ती नक्कीच काहीतरी कटकारस्थानं करेल आणि त्याचबरोबर तिला नक्कीच काहीतरी पुरावा वगैरे मिळू शकतो, मला याची जास्त भीती वाटते. आता तिथे मंजिरी आलेली असते आणि मंजिरी आल्याबरोबरच ती म्हणत असते, अगं ताई काय करतेस तू इथे, तुला कसला चेहऱ्याचा ग्लो इथे बघत आहेस? तिकडे ते चौघेजण सुद्धा पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये गेलेत आणि नक्कीच त्या चौघांमध्ये मला असं वाटतंय की काहीतरी शिस्त आहे आणि ते चौघेजण इथे तुझ्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहेत किंवा तुझ्या विरोधामध्ये कटकारस्थानं करतेत. मला याचीच खूप भीती वाटते ग वसुताई, प्लीज तू काहीतरी कर. असं व्हायला नको की इथे ते सगळेजण पुरावे शोधतील आणि इकडे तुला नाही ती शिक्षा होऊन बसेल. मला तर खूप भीती वाटते वसुताई, असं ती म्हणत असते. आणि त्यावरच आता इकडे रम्या म्हणते, काही काय ग मावशी, काही काय नाही, मी आत्ता पाहिलंय स्वतःच्या डोळ्याने त्या चौघांना एकत्र खोलीमध्ये जाताना. आता इकडे वसू म्हणत असते, असं अजिबातच होता कामा नये, माझ्या विरोधामध्ये कुठलेच पुरावे त्यांना सापडता कामा नयेत. त्याचसोबत आता हे चौघेजण पार्कच्या खोलीमध्ये बेडवरती अगदीच गोल आकार करून बसलेले असतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते, आता बरोबर जो ट्रॅप टाकलेला आहे तोच टाकायचा. त्याही अगोदर इथे पार्थ जीवाला सांगतो, एक काम कर, तुझा जो पोलीस मित्र मोरे आहे त्याला अगोदर तू कॉल कर आणि त्याला अगोदर कॉल केल्याच्या नंतर तू एक गोष्टीचं लक्षात ठेव की त्याला सांग की येणाऱ्या काही मिनिटातच तुला ते सगळं काही करायचं आहे, ठीक आहे? त्यावर नंदिनी म्हणत असते, अजिबात रागवायचं वगैरे नाहीये, प्लीज, नाही अगदी शांततेत बोलायचं. आता जीवा लगेचच इकडे दीपकला कॉल करतो. आता नंदिनीच्या नंबरवरून फोन केलेला असतो, त्यामुळे इकडे लगेचच दीपक म्हणत असतो, हाय नंदू डार्लिंग, आज तुला माझी आठवण कशी आली? मला वाटलंच होतं तुला करमणार नाहीये आणि त्यासोबत हा जो काही नवीन नंबर आहे ना तो तू कसा शोधून काढलास ग? बरोबर आहे, तुला माझ्या विना करमत नसेल ना आणि माझी आठवण येत असेल ना, मला वाटलंच होतं तू नक्कीच माझ्याकडे येशील नंदू डार्लिंग आणि मला नक्कीच फोन करशील. असं म्हटल्याबरोबर जीवाचं रक्त उसळूनच येतं आणि लगेचच तो काय म्हणत असतो ऐका, तो म्हणतो, तुला आठवतंय ना नंदू डार्लिंग नाहीये, तुला आठवतंय ना तू कोण आहेस आणि हा माझा नंबर तुझ्याकडे कसा आला आहे आणि हा नंदिनीचा फोन आहे? त्यावर लगेच इकडे जीवा म्हणत असतो, मी जीवा आहे, जीवा देशमुख. त्या दिवसाचा मार आठवतोय का अजून? खायचा आहे थोडाफार. आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, बोल कशासाठी फोन केलायस? कशासाठी फोन केलायस? अरे तुला काय वाटलं की नंदिनीला किडनॅप करणारी व्यक्ती एकच होती? नाही. आणि तुला काय वाटलं की तू सगळे पुरावे मिटवलेले आहेस? असं अजिबातच नाहीये. तर तू अजून एक पुरावा मागे सोडलेला आहेस ना, आणि तो म्हणजेच की तुझा तो ड्रायव्हर, बरोबर आहे की नाही? तो ड्रायव्हर तो कुठे आहे? आणि तुला एक गोष्ट सांगू, तो आम्हाला सापडलाय आणि आता बघ त्याच्या मदतीने आम्ही तुझी आणि त्याचबरोबर इथे त्या तुझ्या साथ देणाऱ्या वसवात्याची कशी जेलमध्ये रवानगी करतोय. त्यावरच तो म्हणत असतो, नाही असं काही होणार नाही. का? असं का नाही होऊ शकत? असं का नाही होऊ शकत? एवढा मोठा पुरावा जो तुम्ही मागं सोडलेला आहे ना, आणि असा एवढा मोठा पुरावा मागं सोडलेला असताना आता चांगलीच तुम्हाला जेलची हवा पुन्हा एकदा खावी लागणार आहे. आता मात्र इकडे दीपक म्हणत असतो, तो माझा मित्र आहे आणि तो तुम्हाला कधीच सापडणार नाही, समजलं? आणि त्याचबरोबर इथे तुम्ही स्वतःला समजताय काय? आता इकडे जीवा बरोबर त्याचा प्लॅन इथे वर्क करत असतो. आता त्याच्याशी बोलून तर जीवा घेतच असतो, पण इकडे काव्याला प्रचंड राग येत असतो. दीपक जीवाला म्हणत असतो, हा इक्का ना कुठल्याच कामी येऊ शकत नाही तुमच्या. आता मी घरी तर येऊन खोटी साक्ष दिलेले आहे. अरे इक्का पण कधी पण कामी येऊ शकतो. तो जो आहे ना ड्रायव्हर साथीदार, तो नाही का माझ्या उपयोगाला येणार? काय समजलास काय तू स्वतःला?
तर आता इकडे तो म्हणत असतो, ए जा रे, तू नकोस त्याचं टेन्शन घेऊ. आणि त्यावर आता इकडे तो तुला सापडणार नाही. इकडे जीवा म्हणत असतो, ज्या वेळेस तुझी गल्ली शोधून काढली होती आणि तुला फोडून काढलं होतं ना, तशाच पद्धतीने इथे तुझ्या साथीदाराला सुद्धा इथे शोधून काढू. समजलं तुला? बघ ना बघ, आत्ता नाही का तुझा हा नवीन नंबर मी मिळवला आहे, बरोबर ना? एक 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 मिनिट, काय झालं? बोलती बंद झाली तुझी? आत्ता तुला असं वाटत असेल ना, किंवा तुला आत्ता इथे काय बोलावं काय नाही हे सुचत नसेल, बरोबर की नाही? आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खरं तर तुला फोन कशासाठी केला आहे, शेवटची वॉर्निंग आहे ही तुला. आता जे शेवटचे दिवस तुझे उरलेले आहेत ना, ते तू सुखाने जगण्याचा प्रयत्न कर. आणि ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. आणि तयार राहा खडे फोडण्यासाठी तुला. आणि त्याचबरोबर तुझ्या ज्या वसुंधरा मॅडम आहेत ना, त्या तुम्हा दोघांना सुद्धा लवकरच एकत्र खडी फोडायला पाठवणार आहोत आम्ही. समजलं तुला? त्याचसोबत जीवाने असं म्हटल्याबरोबर जीवा फोन कट करत असतो. तर इकडे जो दीपक आहे तो विचार करत असतो, बाप रे, म्हणजे खरंच हे त्या सँडीपर्यंत जाऊन पोहोचतील का? आणि जर ते सँडीपर्यंत जाऊन पोहोचले तर नाही मला काहीतरी करावंच लागेल, असा इथे दीपक विचार करत असतो. आता लगेचच इकडे काव्या म्हणत असते, बाप रे नंदिनीताई, काय ग्रेट आहे हे सगळं काही. आणि बरोबर तुझा प्लॅन वर्क होतोय असंच मला वाटतंय. आता इकडे वसवात्या आलेली असते आणि इकडे वसवात्या आल्याबरोबरच ती दरवाजाला कान देऊन ऐकण्याचं काम करत असते. इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते, आता बरोबर ठरल्याप्रमाणेच इथे तो जो आहे तो लगेचच त्याच्या साथीदार मित्राला फोन करेल. आणि त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो, मग लगेचच जीवाचा जो मोरे इन्स्पेक्टर मित्र आहे त्याचा नंबर ट्रेस करेल आणि लास्टच्या नंबरचं लोकेशन इथे ट्रेस करून आपल्याला कळवेल. त्याचबरोबर इकडे वसू हे सगळं काही कान देऊन ऐकत असते. आता लगेचच नंदिनी म्हणत असते, बरोबर, आणि त्यानंतर सगळं सत्य आपण त्याच्याकडून वधून घ्यायचं. त्यावर जीवा लगेचच म्हणत असतो, त्याने गुपचूप सगळं सांगितलं तर ठीक आहे, नाही तर गुलाबी नाही सांगितलं तर मग धमकावून आपल्याला ते सगळं काही इथे त्याच्याकडून वधवून घ्यावंच लागणार आहे. आता लगेचच इकडे मात्र वसू घाबरलेली असते. आणि वसू घाबरल्याबरोबरच आता ती इकडे जो दीपक आहे त्याला इथे कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून आत्ता दीपकला अलर्ट राहायला सांगावं लागेल. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या लोकांच्या हातामध्ये तू लागू नकोस असं तिला सांगावं लागेल, असा इकडे वसवात्या विचार करत असते. आता वसूने फोन काढलेला असतो फोन लावण्यासाठी. आणि तेवढ्यातच ज्या मावशी आहेत त्या इथे पुन्हा काव्याची रूम पुसण्यासाठी आलेले असतात. तेवढ्यातच त्या मावशीचा आणि त्यासोबत वसवात्याचा एकमेकींना धक्का लागतो. आणि एकमेकींना धक्का लागल्याबरोबरच वसूचा जो फोन आहे तो त्या पाण्यामध्ये पडतो. बापरे, वसूचा फोन पाण्यामध्ये पडल्याबरोबर सगळंच आता संपलेलं असतं प्रेक्षकांनो, कारण फोन पाण्यामध्ये पडल्यावर तो लगेचच काही दुरुस्त होणार नाही. आणि लगेचच आता वसवात्या जी आहे त्या मोलकर्णीवर ओरडण्याचं काम करत असते. लगे हे चौघजण बाहेर येतात आणि विचार करतात की काय झालेलं आहे, वसवात्या कोणावर ओरडता एवढा. तेवढ्यात लगेचच त्या मावशी म्हणतात, अहो काय झालं ना, मी इकडे लादी पुसायला येत होते आणि माझा ह्यांना चुकून धक्का लागला आणि त्यांचा फोन या पाण्यामध्ये पडला. ह्या काय करत होत्या आणि ह्या ना तुमच्या दरवाजाला कान देऊन ऐकत होत्या. त्यावर काव्या बापरे म्हणत असते, काय काय आत्याबाई, आमच्या दरवाजाला कान लावून ऐकत होता तुम्ही? ए नाही ग, हिचं काय ऐकतेस, ही काही सांगते, खोटं का बोलतेस ग? एक मिनिट, त्यांच्यावर ओरडायचं नाहीये, त्याबरोबर खरंच सांगत आहात. तुम्ही सांगा, तुम्ही काय करत होता आमच्या दरवाजाच्या मागे? कान देऊन ऐकत होता? तुमची हिंमत कशी झाली आत्याबाई आमच्या दरवाजाच्या मागे कान देऊन ऐकण्याची? इकडे मात्र आता वसवात्या नाही तर तपप होत असतं. आणि लगेचच त्या मावशीला म्हणत असते, तू जाग, तू काय करतेस इथे, असं ती म्हणत असते. आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो दीपक आहे तो विचार करतो, नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. ही लोक काही करून त्या सँडीपर्यंत पोहोचता कामा नाहीत. पण हा सँडी आता आहे तरी कुठे, याचा माझा बरेच दिवस झालं कॉन्टॅक्ट सुद्धा नाहीये. तर इकडे दीपक गणराया पुढे प्रार्थना करत असतो, माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस आणि त्यासोबत काही जरी झालं तरी सुद्धा त्याची काळजी घे, त्यासोबत त्याला वाचव, ह्या सगळ्या संकटामध्ये तू त्याला साथ दे आणि मला सुद्धा साथ दे, असा इथे सँडी विचार करतो. आता इकडे दीपकने लगेचच सँडीला कॉल केलेला असतो. सँडी फोन पाहतं तर तो म्हणत असतो, आत्ता आणि यावेळेला काबरे ह्यांनी कॉल केलेला असेल, आता ह्यावेळेला ह्याचं काय काम असेल असा तो विचार करतो. पण शेवटी त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, म्हणून तो फोन इथे उचलतो. त्याला असं वाटत असतं की नाही, किती नाही म्हटलं तरी सुद्धा हा एक मित्र आहे आणि याची मला कुठेतरी मदत होऊ शकते, असा इथे तो विचार करत असतो. आता लगेचच त्याचा तो फोन उचलतो आणि फोन उचलल्याबरोबरच इकडे दीपक म्हणत असतो, कुठे आहेस सँडी तू? अरे मी हॉस्पिटलमध्ये आहे. काय आत्ता जिथे कुठे आहेस ना तिथून लगेच स्टेशनला जायचं आणि स्टेशनला जाऊन हे शहर सोडून जायचं. अरे काय बोलतोयस तू? इथे माझं बाळ आजारी आहे, त्याची सर्जरी फेल झालेली आहे, मी खूप खात आहे, ह्या गोष्टी तुला कशा समजत नाहीयेत. आणि त्यावरच आता इकडे दीपक म्हणत असतो, ए बाळाचा इथे बाप आहेस ना तू आणि एवढे बाळाचे लाड करायचे आहेत ना तुला, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेव, जर खरंच तुला तुझं बाळ प्रिय असेल ना आणि तुला जर त्याने बाबा म्हणून घ्यायचं असेल ना, तर
तू मी सांगतो त्याच पद्धतीने ऐक, नाही तर तुझं बाळ तुला बाबा म्हणायला सुद्धा जिवंत राहणार नाही, समजलं? त्यामुळे मी जो काही इथे सांगतोय किंवा जे गोष्टी मी ते आता तुला सांगितलेल्या आहेत त्या तू गपचूप ऐकायच्या. आत्ताच्या आत्ता इथे तिथून टांगा पलटी करायचा आणि स्टेशनला जाऊन हे शहर सोडायचं, समजलं तुला? आता इकडे मात्र दीपकला हे सगळं काही तो बोलून झालेला असतो, पण इकडे दीपकने काहीच ऐकलेलं नसतं. त्यामुळे सँडी खूपच मोठ्या संकटात इथे सापडलेला असतो. आता मावशीकडून तर वसवात्याने फोन घेतलेला असतो, पण काव्या, बापरे, काव्या लगेचच वसवात्याच्या हातून फोन काढून घेते आणि वसवात्याच्या हातून फोन काढून घेतल्यावर लगेचच तो फोन त्या मावशीच्या हातामध्ये देते. इकडे तर आता वसवात्या अगदीच तिला म्हणत असते, अगं हे काय करतेस तू, माझा फोन. इकडे काव्या म्हणत असते, ओ आत्याबाई, चला तुमच्या फोनचं काय घेऊन बसलाय तुम्ही, मला एक गोष्ट सांगा आणि विषयाला वेगळं वळण देऊ नका. तुम्ही आमच्या खोलीच्या बाहेर काय करत होतात, तुम्ही सांगणार आहात की नाही? त्यावरच आता इकडे वसू म्हणत असते, ए बाई काव्या, गप्प बस ग, कशाला उगाचच अंगावर धावून येतेस तू, आणि एवढी ओरडण्याची काहीच गरज नाहीये. पण काव्या मात्र अजिबातच शांत बसत नसते. इकडे ती म्हणत असते, ए तुला नेमकं काय म्हणायचंय? त्यावरच काव्या म्हणते, काय म्हणायचंय म्हणजे काय म्हणायचंय, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही केलेल्या आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, त्यामुळेच मी तुम्हाला जाब विचारत आहे. इथे मात्र आता वसू म्हणत असते, अगं सगळं तर इथे झालेलं आहे ना, त्यामुळे तुम्ही उगाचच कशाला हे करताय? त्यावर लगेचच नंदिनी पार्थाने जीवाला म्हणत असते. जीवा तर इकडे वसवात्याला आणि ह्या दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या अजिबातच ऐकत नाही, कारण ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळेच होत आहेत, हे सगळं काही तुम्हालाच करायचं सुचतं, लोकांच्या दरवाजाला कान देऊन ऐकायचं, त्याचबरोबर इथे लग्नातून किडनॅप करायचं, त्याचबरोबर पुरावे नष्ट करायचे, हे सगळं तुम्हालाच जमतं ना. आता लगेचच इकडे नंदिनीने सांगितलेलं असतं, जीवा पार्थ तुमचं राहिलेलं काम इथे तुम्ही करून घ्या, जा बरं. आता जीवा आणि पार्थ इथे खोलीमध्ये आलेले असतात, पण इकडे लगेचच आता प्रेक्षकांनो खरं तर मला असं वाटतं की ते खूप मोठा ट्विस्ट आहे, कारण की इथे जेव्हा जीवा इथे फोन करतो त्याच्या मित्राला मोरेना, आणि तिकडून तो काय बोलतो हे तरी ते दाखवलेलं नाही, पण इथे जीवा म्हणत असतो, काय म्हणजे नाही मिळाली इन्फॉर्मेशन, म्हणजे खरंच पाहायला गेलं तर मिळाली असेल, पण आता वसवात्याने हे सगळं ऐकलेलं आहे ना, त्यामुळे कदाचित ही लोक असं दाखवत असतील असं तरी वाटतं इथे. इकडे आता जो दीपक आहे तो हॉस्पिटलमध्ये एअरजऱ्या घालत असतो आणि ज्या पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुमच्या बाळासाठी हे येणारे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्या बाळाला ह्या 24 तासामध्ये काही होऊ शकतं, त्याचबरोबर इकडे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. तेव्हा इकडे सँडी विचार करत असतो, आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी मला कळत नाहीत. इकडे लगेचच आता पार्थाला विचारतो, काय झाले जीवा, सगळं काही व्यवस्थित आहे ना? तर जीवा म्हणत असतो, नाही, त्यांच्या हाती जास्त काही लागलेलं नाहीये, आणि आईन जेव्हा 80% काम झालं होतं, 20% काम राहिलं होतं, त्यावेळेस सगळे काही पुरावे नष्ट झालेले आहेत, त्याने त्याची कार आणि त्याचबरोबर इथे जो मोबाईल आहे तो डिस्ट्रॉय केलेला आहे. इकडे काव्याने वसूचा हात धरलेला असतो आणि ती म्हणत असते, आत्याबाई तुम्हाला मी प्रश्न विचारलेला आहे, पण वसू म्हणत असते, अगं माझा फोन तो दुरुस्त करावं लागेल. ओ फोनला काय, त्या घाला तिकडे खड्ड्यात तुमचा फोन, इकडे तुम्ही आमच्या खोलीच्या बाहेर काय करत होता, सांगा ना काय करत होतात? अगं हे माझं घर आहे, मी कुठेही जाईल, कुठेही मिरवेल आणि काहीही करेल ना. हो तुम्ही काहीही करू शकता वसूबाई, ओ बाई आत्याबाई तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही कुठेही फिरू शकता, काहीही करू शकता, तुम्ही पुरावेही नष्ट करू शकता, तुम्ही लग्नातून किडनॅपही करू शकता, तुम्ही काहीही करू शकता, समजलं? आता नंदिनी इकडे म्हणत असते, काव्या प्लीज ग, शांत बस ना, शांत बस, नको उगाच आरडाओरडा करू, गप ग काव्या, असं म्हणून ती दोघींना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता सँडी विचार करतो, काय करू मला कळत नाहीये, त्याचबरोबर आता ह्यानी तर मला हे शहर इथून ह्या शहरातून जायला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या बाळाची ही अवस्था आहे, त्यामुळे मला कळत नाही, मला सुचत नाही काय करावं आणि काय नाही ते. आता लगेचच इकडे पुन्हा एकदा मोरेंचा कॉल आलेला असतो. आता मोरेंचा कॉल आल्यानंतर इकडे पुन्हा इथे पार्थ जीवाला विचारत असतो, आता काय झालं, बोल ना लवकर. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही ना. तो परत म्हणतोय की इथे लास्ट लोकेशन ट्रेस करण्याचा आम्ही प्रयत्न करतच होतो, ऑलमोस्ट आमच्या पुरावे हाती लागतच होते, पण शेवटच्या काही सेकंदामध्ये तो मोबाईलचा जो आहे लोकेशन ते इथे डिस्कनेक्ट झालेला आहे, म्हणजे आम्हाला असं वाटतंय की तो जो मोबाईल आहे तो इथे डिस्ट्रॉय केलेला असू शकतो, असं इथे तो बोलत असतो. आता मात्र जीवा म्हणत असतो की जो शेवटची संधी होती, जो शेवटचा इथे पुरावा होता, तो सुद्धा इथे हातातून निघून गेलेला आहे, निसटून गेलेला आहे. त्याचसोबत आता काय करायचं, कशा पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचायचं, आणि त्याचसोबत हा तर खूपच जास्त चालू निघाला. आणि इकडे मात्र ह्या दोघींचा भांडण्याचा आवाज ह्या दोघांच्या कानी पडतो. आता ह्यांचं तर आणखी संपलेलं नाहीये, म्हणून आपण बघायला पाहिजे, असं म्हणूनच आता ते पुन्हा दोघे बाहेर येतात आणि त्यावर दोघी सुद्धा म्हणत असतात, अगं जरा गप्प बसा, ओ आत्या जरा गप्प बस ग तू. त्यावर लगेचच वसवात्या म्हणत असते, अरे मला काय गप्प बसायला सांगतो, ह्या तुझ्या फिसकारलेल्या मांजरीला जरा गप्प बसायला सांग ना, बघ ना कशी मांजरीसारखी फिसकारून येते माझ्याकडे. बापरे, खरंच काव्या सुद्धा अगदी त्याच पद्धतीने भांडत असते. इकडे मात्र लगेचच आता हे म्हणत असतात, शांत बसा. वसवात्या तर तिथून निघून जाते
आणि त्यावर इकडे काव्या आणि नंदिनी विचारतात काय झालं, आलेला का तुमच्या मित्राचा फोन आणि त्याचबरोबर त्याने काय सांगितलं, मिळाला का इथे पुरावा. आता लगेचच हे मुद्दामूनच म्हणतायत असं वाटतंय प्रेक्षकांनो, कारण आता इथे लगेचच जीवा काय म्हणतो नाही ना, अगदी शेवटच्या क्षणाला तो मोबाईल आणि त्याचबरोबर जी कार आहे ती डिस्ट्रॉय केलेली आहे, जो शेवटचा पुरावा होता तो सुद्धा इथे गेलेला आहे. आता इकडे वसवात्याने बरोबर हे ऐकलेलं असतं. ती काय म्हणते लगेचच ऐका, ती म्हणते की बापरे, आता माझं तर न फोन करताच इथे काम झालेलं आहे, म्हणजे यांच्या हाती जो शेवटचा पुरावा होता तो सुद्धा संपलेला आहे असा इथे वसवात्या विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खरंच खूप कमालीचा असा झालेला आहे, कारण आता इकडे वसवात्या वेगळ्याच आनंदामध्ये असते. तर आता ह्या चौघांच्या हाती आणखी काय काय लागणार आहे माहिती नाही, पण आता इथे वसवात्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला इथे आलेली असते आणि इथे ती नंदिनी समोर येऊन उभी राहते. तर नंदिनीला इथे काय म्हणते का, ती काय म्हणते की आता हे बघ, त्या दिवशी जेव्हा आरती घ्यायला इकडे अख्ख्या घरातले सगळेजण होते, पण आज नंदिनी इथे कोणीच नाही ग आरती घ्यायला, फक्त आणि ह्या फक्त या वसवात्याशिवाय. तू बघितलंस ना, ह्या वसवात्याशी इथे पंगा घेणं किती महागात पडतंय, म्हणून तुला सांगितलं होतं पण तू ऐकत नाहीयेस ना, आणि आज तर तू एकटीच आहेस, कळलं. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि त्याचसोबत काव्या हे बसलेले असतात. तर इकडे पार्थ म्हणत असतो काव्याला, खरं तर जो इथे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला इथे जीवा आणि त्यासोबत नंदिनी ह्या दोघांनीच पाहिलेला आहे, आपण तर त्याला पाहिलेलं नाहीये, पण इथे मग आता आपण त्याला कसं ओळखू शकतो आणि त्याचबरोबर कशा पद्धतीचे पुरावे इथे समोर येतील त्यावर काव्या खूप जास्त विचार करत असते. पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता नंदिनी आणि जीवाने तर पाहिलेला आहे आणि घरामध्ये तर आपला एवढा मोठा आर्किटेक्ट बोका आहे की नाही, त्याचा कधी उपयोग होणार आहे असा काव्या नक्कीच विचार करू शकते. हा तर इकडे दुसऱ्या बाजूला हा जो सँडी आहे तो खूप घाबरलेला असतो. तर इकडे आता रेखाने शेवटी जे व्हायचं होतं आणि जे तिला अगोदरच करायला पाहिजे होतं ते तिने आत्ता शेवटी केलेलं आहे. तिने इकडे नंदिनीला कॉल केलेला असतो आणि नंदिनीला कॉल केल्यानंतर इथे नंदिनी विचारते काय झाले रेखाताई, तुम्ही अशा अस्वस्थ का आहात, रडत का आहात. त्यावरच इथे ती म्हणत असते, अगं माझ्या भावाला म्हणजेच माझ्या बहिणीला इथे डिलिव्हरी झालेली आहे आणि माझ्या भावाला इथे बाळ झाले ग. मग काय झालं, चांगली गोष्ट आहे आनंदाची. नाही ग, इथे जन्मताच त्या बाळाला इथे काचेच्या पेटीमध्ये ठेवलेला आहे, ते बाळ खूप जास्त नाजूक आहे असा इथे ती विचार करत असते. त्याचबरोबर इथे आता नंदिनी म्हणते की अच्छा एवढं सगळं झालेलं आहे, तुम्ही कुठे आहात आता, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात. त्यावर लगेचच आता इकडे रेखा म्हणत असते आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आहोत. तर नंदिनी म्हणत असते ठीक आहे, अच्छा असं आहे, तर मग तुम्ही काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता तिथे येते असंच आता इकडे रेखा सांगत असते. त्याचबरोबर इकडे लगेचच नंदिनी आणि त्याचसोबत जीवा एका गोष्टीचा विचार करतात की आपल्याला काही जरी झालं तरी सुद्धा आता तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर इथे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे व्यवस्थित होतील असा तो विचार करत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे जेव्हा नंदिनी आणि त्यासोबत जीवा सुद्धा जाऊ शकतो, कारण संध्याकाळची वेळ असते, हे लोक जर हॉस्पिटलमध्ये गेले तर आता त्यांच्या समोर सँडी आणि त्याचबरोबर रेखा काही इथे तिच्या समोर काही पुरावे येतील का, किंवा आता डायरेक्टच इथे जो सँडी आहे तो इथे नंदिनी जीवासमोर येईल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत आजच्या या रिव्ह्यूला लाईक सुद्धा करा. छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असे छान छान भाग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.